नमस्कार, मी धनश्री गुडपेकर। मी प्रोफेशनली क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे। गेली 19 वर्षे मी या फील्डमध्ये वर्क करत आहे। आज मी मुद्दाम या विषयावर बोलणार आहे की जो मागच्या काही दिवसापासून बदलापूर इन्सिडेंट जो झालेला आहे, 2 चिमुकल्या मुलींवर, 4 वर्षाच्या 2 मुलींवर जो काही अत्याचार झालेला आहे, त्या विषयासंदर्भात एक सायकोलॉजिस्ट म्हणून मला काय वाटतंय ह्या विषयाबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। माझ्या व्हिडिओचं थंबनेल तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल। यात मी महिलांवर अत्याचार चूक कोणाची, आईवडिलांची का समाजाची का शिक्षकांची का पुरुषांची, हे 4-5 मुद्दे मांडलेले आहेत। एकतर बरेच मुद्दे आहेत ह्या विषया, एक कुणाचीही चूक नसती का 2 कुणाच्या चुका नसतात। ह्या गोष्टीमध्ये असंख्य लोकांच्या चुका असतात, पण मला खरं तर इथं लिहायला एवढी जागा नव्हती, म्हणून मी हे मेन 4 मुद्दे इथे मांडलेले आहेत। आता सगळ्यात पहिल्यांदा मला बोलायचं आहे ते आईवडिलांबद्दल। तुम्ही म्हणाल की यात आता आईवडिलांची काय चूक, तर माझ्या मते माझं मत मी मांडत आहे ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून। प्रत्येक आईवडिलांनी मनापासून स्वतःला प्रश्न विचारा की आपण अभ्यासाबरोबर मुलांना हे कितपत शिकवतो। एक नीतिमूल्य जी असतात, समाजाशी, समाजातल्या लोकांशी, स्पेसिफिकली लहान मुलींशी, लेडीजशी, मीन्स बायकांशी, मुलींशी कसं वागावं हे आपण मुलांना कितपत शिकवतो। पर्टिक्युलरली मी ज्यांना मुलं आहेत, बॉईज आहेत, त्या आईवडिलांना विचारू इच्छिते की तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की मी माझ्या मुलाला ABCD, बाकीच्या गोष्टी, त्या सगळ्या अभ्यासाच्या गोष्टी व्यतिरिक्त मी माझ्या मुलाला ह्या गोष्टी कितपत रोज शिकवत आहे। असे किती आईवडील आहेत की जे आपल्या मुलांना चालायला शिकवतात, खायला शिकवतात, ABCD शिकवतात, त्याचबरोबर मुलींबरोबर कसं वागलं पाहिजे, मुलींकडे कुठल्या नजरेनं बघितलं पाहिजे हे पण शिकवतात। हे आपल्या मनाला खरोखर एकदा विचारा। आमच्याकडे जेव्हा मोठ्या माणसांच्या केसेस येतात, म्हणजे वयानं मोठ्या म्हणते मी, तेव्हा आम्हाला जेव्हा हिस्ट्री घ्यायला लागते तेव्हा आम्हाला असं आढळतं की 80% पेशंटमध्ये लहानपणापासूनच प्रॉब्लेम्स होते। म्हणजे ते जेव्हा लहान होते तेव्हाच त्यांच्यामध्ये बिहेवियर प्रॉब्लेम म्हणजेच वर्तनिक प्रॉब्लेम हे होते। पण आपल्या समाजात प्रॉब्लेम काय आहे की आईवडील त्या प्रॉब्लेमकडे जेव्हा लहानपणापासूनच प्रॉब्लेम निर्माण होतात, मुलांमध्ये दिसतात, तेव्हा ते काय मोठे झाल्यावर तो सुधारेल, मोठे झाल्यावर त्याला कळेल, असे एक लेबल देऊन त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि येथेच आईवडील चुकतात। मी एक उदाहरण देते तुम्हाला या संदर्भात। मी एका पुस्तकामध्ये वाचलेली गोष्ट सांगते। एक चोर मोठा झाल्यावर एका चोरानं चोरी केली आणि तो जेलमध्ये बरेच वर्ष काढून बाहेर आला। तेव्हा त्यानं पहिली आल्यावर गोष्ट केली ती म्हणजे त्याच्या आईच्या हाताचा मोठा चावा घेतला। तर त्याची आई तेव्हा त्याला म्हणाली, अरे तू माझ्या हाताचा का चावा घेतलास? तेव्हा त्या चोरानं एक तिला उत्तर दिलं की तो म्हणाला की जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी चोरी केलेली होती तेव्हा जर तू मला एक थोबाडीत मारली असतीस किंवा तू ओरडली असतीस किंवा तू योग्य तो निर्णय घेतला असतास तर आज मी इतके वर्ष माझ्या आयुष्यातली वाया घालवली नसती, वाया गेली नसती। मला आज सायकोलॉजिस्ट म्हणून आपल्या सगळ्या आईवडिलांना एकच गोष्ट या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं आहे की आपण जसं मुलांना तू हे शिक, ते शिक, इंजिनियर हो, डॉक्टर हो, हे हो, ते हो, ह्या ज्या गोष्टी सांगतो, त्याचबरोबर मी तरी म्हणेन की एक वेळ तो मुलगा अभ्यासात कमी पडू दे, पण ह्या समाजात तुला असं वागायचं आहे, अशी नीतिमूल्य आहेत, असा लोकांचा आदर करायचा आहे, महिलांशी असं वागायचं आहे, मुलींशी असं वागायचं आहे, मुलींचा कसा रिस्पेक्ट ठेवायचा, हे जर तुम्ही लहानपणापासूनच आपल्या मुलांना शिकवलं तर आजपासून अजून पुढच्या 15-20 वर्षांनी खरोखर आपल्या समाजामध्ये एक चांगला बदल दिसेल। आता ह्या बरेच वर्षामध्ये खूप गोष्टी आपण ह्या समाजात वाईट बघतोय की अगदी लहान लहान मुलं ड्रग्ज घेतायत, दारू पितायत, बाहेर खूप गोष्टी घडतायत। अगदी मी म्हणेन की छोटी छोटी मुलं सुसाईड करतायत, गेम्स खेळतायत, त्या गेम्समधून सुसाईड करतायत, बरेच गोष्टी आहेत। मी ह्याच्यावर नंतर व्हिडिओ वेगवेगळे आणणारच आहे,
पण आईवडिलांना मी सांगू इच्छिते की लहानपणापासूनच तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. एक वेळ अभ्यासाबाबत तो कमी पडला तरी चालेल, पण त्याच्या बाकीच्या वर्तनाकडे तुम्ही लक्ष नक्कीच द्या. आणि जसं अभ्यासात कमी पडला, कमी दिसला, तर लगेच तुम्ही कसं शाळेत जाऊन टीचरांना सांगता, टीचरांकडे कंप्लेंट करता, क्लास लावता, ट्युशन लावता, तसंच वर्तनाच्या बाबत पण जेव्हा तुम्हाला आपल्या मुलांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय तेव्हा ताबडतोब काउन्सलरकडे जाणं, सायकॉलॉजिस्टकडे जाणं, ह्या आता बऱ्याच सुखसोयी निघालेल्या आहेत. तुम्ही नक्कीच त्याचा लाभ घेऊ शकता. आता मी बोलेन समाजाच्या बाबत. समाजाच्या बाबत बोलायचं झालं तर मी खरोखर यावेळेला कौतुक करीन समाजाचं की यावेळेला खूप चांगला स्टँड दोन्ही केसमध्ये घेतलेला आहे. म्हणजे आत्ता जो बदलापूरचा इन्सिडेंट झाला तेव्हा पण खूप लोकांनी ही गोष्ट धरून ठेवलेली आहे आणि मे बी या लोकांच्या वागण्यांमुळं कदाचित नक्कीच त्या नराधमाला योग्य ती शिक्षा मिळेल ही मी अपेक्षा करते. पण काय होतं ना की एक थोडा कालावधी गेल्यानंतर सगळं निवळलं जातं की कशाला आपण भानगडीत पडायचं, काय मिळतंय नक्की. ते केसच्या वर कोर्टच्या पायऱ्या चढत जातात. एक वेळ अशी येते की सामान्य माणूसच पूर्ण दमून जातो आणि ते म्हणतात ना की तारीख पे तारीख ह्या गोष्टी होत जातात आणि ते समाज शेवटी पाठीमागं त्याचे पाय घेतो. पण मला असं वाटतं की एकदा का एका घटनेमध्ये समाजानं दाखवून दिलं की आम्ही काही झालं तरी पाठीमागं हटत नाही आहे, शेवटपर्यंत आम्ही या गोष्टीबाबत लढलेलो आहे आणि त्या नराधमाला शिक्षा झालेली आहे कठोरातली कठोर, तेव्हा पुढं एखादा जो व्यक्ती असं काहीतरी करण्याचा विचार करत असेल किंवा करणार असेल तो 10दा विचार करेल की नाही. त्या वेळेला समाज एकत्र येऊन त्या माणसाला अशी शिक्षा झालेली होती, कठोर शिक्षा झालेली होती, किमान त्या भीतीपोटी का होईना ती वाईट कृती करणारा माणूस त्याचा पाय पाठीमागं घेऊ शकतो. आता मला बोलायचं आहे ते शिक्षकांबाबत. तुम्ही म्हणाल की आता शिक्षक ह्याच्यामध्ये कसे काय आले, कुठून येऊ शकतात. तर मला एक सायकोलॉजिस्ट म्हणून मी नक्कीच या विषयावर बोलेन की आपल्या मुलांचा दिवसातला खूप वेळ जेवढा घरी जातो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त वेळ हा हल्ली शाळेमध्ये जातो, ट्युशनमध्ये जातो. हे तुम्हाला सर्वांनाच नक्कीच पटेल. आपल्या प्रत्येकाच्या शाळेमध्ये रोज मला हा सिलेबस कंप्लीट करायचा आहे, रोज मला इंग्लिश करायचं आहे, मॅथ्स करायचं आहे, ह्या फक्त अभ्यासाच्या गोष्टी शिकवल्या जातात. पण तुम्ही मला सांगा की नक्की किती शाळांमध्ये रोज एक लेक्चर व्हॅल्यू एज्युकेशनचं होतं. मला माहित आहे की व्हॅल्यू एज्युकेशनचं सिलेबसमध्ये नाव आहे, पण खरोखर व्हॅल्यू एज्युकेशनचं शिक्षण होतं का मुलांमध्ये हे खरोखर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तर नक्कीच बरं होईल. अशा कुठल्या शाळा आहेत की त्या खरोखर शाळांमध्ये रोज किमान अर्धा तास तरी मुलांना एकत्र घेऊन की तुम्ही मुलींशी असं वागलं पाहिजे, असा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, असं केलं पाहिजे, हे करणं महत्त्वाचं आहे, अशा नजरेनं बघितलं पाहिजे. हे किती शाळा, किती शिक्षक रोज अर्धा तास किंवा किमान 15 मिनिटात तरी लेक्चर घेऊन शिकवतात. मी असं अजिबात म्हणत नाहीये की फक्त मुलांच्याच आईवडिलांनी ह्या गोष्टी शिकवल्या, आईवडिलांनी म्हणा किंवा शिक्षकांनी फक्त मुलांना शिकवलं पाहिजे, मुलींना पण तेवढंच गरजेचं आहे. पण आत्ता आपला जो हा विषय आहे की महिलांवर केलेला अत्याचार, छोट्या बाळांवर केलेला अत्याचार, हे ज्या संदर्भात आपण बोलतो आहे त्याच्यासाठी मी फक्त पर्टिक्युलर एक मुलांच्या बाबत बोलतेय. नंतर मी ह्या सगळ्या संदर्भात व्हिडिओ घेऊन येणार आहे की मुलींना काय शिकवलं पाहिजे, मुलांना काय शिकवलं पाहिजे, शिक्षकांनी म्हणा, आईवडिलांनी म्हणा, ह्याबाबत मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येणार आहे. मी मगाशी जसं म्हणलं की अगदी छोटी 5वी, 6वी, 7वीतली ते मुलं ड्रग्ज घेत आहेत, दारू पितायत, बऱ्याच गोष्टी बाहेर आमच्याकडं केसेस येतात, बऱ्याच गोष्टी बाहेर समाजामध्ये चाललेल्या आहेत. गेमचं म्हणा, त्याच्यावरनं आत्महत्या म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आत्ता एक सायकोलॉजिस्ट म्हणून मी हँडल करते ह्या केसेस सगळ्या. त्यामुळं अशा लहान मुलांच्या जेव्हा केसेस येतात तेव्हा अशा केसेसमध्ये आईवडील आणि शिक्षक ह्यांचा खूप मोठा वाटा असतो. आणि वर्गामध्ये फक्त अभ्यासाच्या पाठीमागं लागण्यापेक्षा मी म्हणेन की एक किमान रोज 15 मिनिटं तरी ह्या गोष्टीसाठी दिले, नीतिमूल्य शिकवायला
व्हॅल्यू एज्युकेशन खरोखरचं द्यायला, मुलांना शिकवायला, तर मी म्हणेन की नक्कीच मुलांमध्ये आपल्याला बदल आढळून येईल. आता मला बोलायचं आहे ते पुरुषांबद्दल. पुरुष ह्या कॅटेगरीमध्ये मला सगळ्याच पुरुषांना घ्यायचं आहे. म्हणजे मग तो वडील असतील, मग ते एक नवरा असेल, एक भाऊ असेल किंवा एक शिक्षक असेल. मला प्रत्येक पुरुषाला सांगायचं आहे की आपण दरवेळेला आपली सद्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून कायम वागलं पाहिजे. एखादी वाईट कृती करताना येथे माझी बहीण असती, माझी आई असती किंवा माझी बायको असती तर असं मी केलं असतं का, याचा एकदा तरी विचार केला पाहिजे. प्रत्येक पुरुषाने मला माझ्या आजूबाजूला ज्या कोणी महिला आहेत त्यांच्याशी आदरानेच मला वागलं पाहिजे, मला वागायचं आहे, असा जर मनात विचार पक्का केला ना, तर मी नक्की सांगेन की महिला सुरक्षित होतील. आजच मी यूट्यूबवर 1-2 व्हिडिओ बघितले. त्याच्यात मला म्हणजे ते व्हिडिओ ऐकून खूप वाईट वाटलं. म्हणजे त्याच्यात असं होतं की त्या ज्या कोणी लेडीज होत्या त्या म्हणल्या की बरं झालं आम्हाला मुली नाही आहेत. म्हणजे आत्तापर्यंत पूर्वीच्या आपल्या काळामध्ये मुली झाल्या की त्यांना हुंडा द्यावा लागेल, खूप खर्च येईल म्हणून मुलींना मारून टाकत होते. आता कदाचित ह्या पुढच्या काळामध्ये असं होईल की मुली सेफ नाही आहेत म्हणून जेव्हा जन्मताच मुलींना मारून टाकलं जाईल. अशी जर वेळ आली तर खूप पुढं अवघड होणार आहे. त्यामुळं मी आज ह्या व्हिडिओमार्फत सगळ्यांनाच, मग ते आईवडील असतील, समाज असेल, शिक्षक असेल, पुरुष असेल, सगळ्यांनाच मी विनंती करते की ह्या व्हिडिओमार्फत ज्या काही मी गोष्टी सांगण्याचा, बोलण्याचा प्रयत्न केलेला आहेत त्या थोड्या जरी तुम्हाला पटल्या असतील तर तुम्ही पण बदलण्याचा प्रयत्न करा आणि शक्य असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खरं तर या विषयावर बोलण्यासारखं खूप आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होतो, वेळेच्या काही मर्यादा असतात, त्याच्यामुळं मला एवढ्यात संपवावं लागत आहे. पण मी असेच वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.